मी आज आले आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. आज 15 ऑगस्ट आहे, तर हा सण साजरा करण्यासाठी आले आहे. सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब फॅमिलीला मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर चला मस्त अशा 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला, आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगत जा, आणि मस्त अशा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला एक लाईक नक्की करा. धन्यवाद. ए वतन वतन मेरे आबाद रहे तो, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, ए वतन मेरे वतन. तर चला, स्वागत आहे आपल्या छानशा एका स्वातंत्र्य दिनाच्या व्हिडिओमध्ये. तर मस्त अशी प्रभात फेरी चाललेली आमच्या शाळेची, आणि इथं राजकमल ट्रेडर्स त्यांच्या वतीनं बघा सगळ्या मुलांना इथं मोफत झेंड्यांचं वाटप केलं होतं स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर मस्त अशी प्रभात फेरी आणि मस्त असा व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्या अगोदर मस्त असा आपला मानाचा तिरंगा राष्ट्रध्वज, त्याची मस्त अशी पूजा करून ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रगीत आणि ध्वजगीत सगळेच कार्यक्रम मस्त आनंदामध्ये संपन्न झाले. पाहू शकता किती छान रांगोळी काढलेली आमच्या सरांनी आणि मॅडमने. तर भरपूर सारे कार्यक्रम छान छान शाळेमध्ये पार पाडलेले आहेत. त्यातला एक लेझिमचा कार्यक्रम खूप छान झाला, तर तो व्हिडिओ मी एक सेपरेट बनवला आहे ना, तो 2-3 दिवसात मी अपलोड करणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ पहा. मस्त असा व्हिडिओ आहे आणि मस्त असा कार्यक्रम झाला. तर चिमुकल्यांचं एक गीत ऐकूया. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री लंबाते सर यांनी अध्यक्षपदाची जी सूचना मांडली त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन जाहीर. मला छोट्या छोट्या हातांनी नमस्कार तुला, आजी दिले बाबा दिले छान छान मला, छोट्या छोट्या हातांनी नमस्कार तुला, ताई दिली दादा दिले छान छान मला, छोट्या छोट्या हातांनी नमस्कार तुला, मामा दिली मामी दिली छान छान मला, छोट्या छोट्या हातांनी नमस्कार तुला, काका दिली काकी दिली छान छान मला, छोट्या छोट्या हातांनी नमस्कार तुला, खायला दिले प्यायला दिले छान छान मला, छोट्या छोट्या हातांनी नमस्कार तुला. त्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने 2 शब्द शाळेसाठी इथं व्यक्त केलेले आहेत. नक्की पहा. मन असतो सदा सर्वदा नाव तुझे हे विश्वामध्ये अमर असो, सदा सर्वदा नाव तुझे हे विश्वामध्ये अमर असो. सन्माननीय व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो आणि पालक, तर आता खरं तर कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. मुलांना पण खाऊची वाटप करायसाठी मुलांची गडबड चाललेली, आणि प्रत्येक वेळेस समारोपाच्या वेळेस मी थोडंसं बोलत असते. आता मी तुमच्यातलीच आहे, सगळे व्यवस्थित मला ओळखते, बोलण्याचं किंवा सांगण्याचं काही नाही. तर मला फक्त आज एक अभिवादन करायचे पालकांना सगळ्या पूर्ण शाळेच्या वतीने. खरंच फक्त जर असं इथून उभं राहून एक नजर फिरवली ना, तर फक्त वाटतं याच्यासाठी केला होता अट्टहास. ज्या ज्या इच्छा होत्या ना, खरंच मनापासून त्या सगळ्या आज पूर्ण होताना दिसतात शाळेमध्ये. 4 वर्षापूर्वी आम्ही म्हणजे सगळ्या पालकांनी मिळून 5वीचा वर्ग चालू करण्याचा खूप प्रयत्न केला होता मॅडम. त्यावेळेस खरं तर माझी मुलं पण इथं होती. आता ती नाहीत, पण ही सगळी मुलं आमची, आणि त्यांच्यासाठी आमची कायमस्वरूपी धडपड आहे आणि कायमस्वरूपी धडपड राहणार आहे. आणि त्या यशाला म्हणजे प्रयत्नांना यावर्षी यश आलं. मस्त असा आपला 5वीचा वर्ग चालू झाला. अगदी पडायला लागलेल्या अवस्थेत असणारी आपली शाळा मस्त अशी दिमाखात आज उभा राहिली सगळ्या पालकांच्या आणि सगळ्यांच्या मदतीने. तसंच आपल्या ग्रामपंचायतकडून सुद्धा वेळोवेळी आपल्या शाळेला मस्त सगळ्या सुविधांची म्हणजे कुठलीही काही कमी केलं नाही. आपले टॉयलेट बाथरूम नव्हतं आपल्या शाळेला, मस्त असं ते पण आपण बनवून घेतलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे झालेलं आहे एका महिन्यामध्ये 15 ऑगस्ट जवळ आल्यामुळं एवढ्या धावपळीमध्ये हे काम पूर्ण केलेलं आहे परसबागेचं. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आपल्या पालकांनी परसबागेसाठी मदत केली. ज्यावेळेस खरं तर आमच्या साहेबांनी त्या परसबागेचा फोटो AI वरती बनवला होता, त्यावेळेस असं खरंच वाटलं नाही की अशी परसबाग तयार होऊ शकते. आज तो AI चा फोटो आणि तो फोटो जोडला ना, सेम टू सेम ती परसबाग तयार झालेली आहे. आणि हे सगळ्यांच्या कष्टांचं प्रयत्नांचं यश आहे. फक्त पालकांना एकच आवाहन असेल, आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी ज्याप्रमाणे सगळे उपस्थित राहतो, त्याप्रमाणे जसं प्रत्येकाला वेळ भेटल
तसं तसं शाळेमध्ये प्लीज तुम्ही उपस्थित राहता. ज्याच्याकडे आहे वेळ त्यांनी वेळ द्या, ज्याच्याकडे वेळ नाही त्यांनी आर्थिक सहकार्य करा. कारण शाळा ही कुणा एकाची नाही, मराठी शाळा वाचल्या पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आता सध्या आहे. आणि आपली वस्ती शाळा असून तर एवढी दिमागात उभं राहिली की आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर आज नेमकंच आपल्या ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य उपस्थित आहेत, सरपंच आहेत. तर सगळ्यांना मी आवाहन करेन की आमच्या शाळेसाठी जितकं शक्य होईल तितकं दुःख माप देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. आज काय अमरबाई पण आहे त्यामुळे मागायला काय अडचण नाही समोरासमोरच. खरंच शाळेसाठी, शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि जो शाळेसाठी मोकळ्या मनाने करणार ना त्याचं चांगलंच होणार हा शब्द आहे. सगळ्यात जास्त ईश्वरापर्यंत पोहोचण्याची ताकद फक्त लहान मुलांपासून शाळेतच आहे. म्हणून शाळेसाठी सदैव प्रयत्न करत राहावा. आमच्या घरी मी सांगते 1 महिना झालं दुसरा काहीच विषय नसतो. परसबागेचं असं झाले, लोक आणलेत, रोपं आणायचे राहिलेत, महिना झाले एक विषय तोच असतो फक्त. आणि आमच्याच नाही, आमची जेवढी टीम आहे शाळेसाठी वर्क करणारी त्यांच्या सुद्धा घरी तोच विषय असणार आहे. आज एवढ्या महिला सकाळी सगळ्याचं काम सोडून उपस्थित राहिला त्यांचं सुद्धा मी धन्यवाद करते. असंच आपल्या शाळेला सपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांचे धन्यवाद झाले, सगळ्यांचे आभार मानून झाले. फक्त सर आणि मॅडम यांचे आभार मानायचे राहिले. कारण मी 3 दिवस झाले शाळेत येते बरं का, माझी सारखी चक्कर असते. एवढं सोपं नाही हे लेझिम बसवायचं. आपल्या घरी 1 मिनिट आपली पोर आपली ऐकत नाही, बसा म्हणलं तर खाली बसत नाही. किती प्रयत्न चाललेत मॅडमचे. परसबागेचं काम चालू होतं, मी काल आले, सर स्वतः झाडू बिडे घेऊन ते पूर्ण परसबाग झाडत होते. म्हणजे कुठलाही मान सन्मान किंवा आपलं पद सोडून जो समाजाशी जोडला जातो आणि खरं समाजासाठी मातीसाठी काम करतो तो कधीही उच्चच असतो. आम्ही सुद्धा सदैव म्हणजे प्रयत्न करू आणि कायम प्रयत्न राहील आमच्या शाळेसाठी. एवढी तळमळ आहे आमच्या दोघांची खरं सांगायचं म्हणजे. तर आम्ही मराठी शाळेत शिकलेले आणि मराठी शाळेत जे संस्कार झाले त्यामुळे आम्ही शाळेसाठी सदैव आमची तळमळ राहील. कदाचित उच्च शिक्षक होऊन आपण यापेक्षाही मोठ्या पदावरती जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, परंतु समाजासाठी तळमळ निर्माण करण्याचा संस्कार हे फक्त मराठी शाळेत मिळतात. म्हणून आपली मुलं मराठी शाळेमध्ये पाठवा एवढंच मी तुम्हाला आवाहन करेन आणि शाळेकडे वेळोवेळी लक्ष द्या. धन्यवाद. तर अशा पद्धतीने पार पडला आमचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम. आता खाऊ वाटप चालू आहे. फक्त या व्हिडिओमध्ये आपल्याला लेझिमचा कार्यक्रम दाखवता नाही आला कारण मोठा व्हिडिओ झाला असता भरपूर. तर एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन. आणि सगळ्यात या कार्यक्रमाचं आजचं देखणं स्वरूप सगळ्यात म्हणजे शाळेची परसबाग. तर ही नवीन परसबाग तयार केलेली आहे. तर या परसबागेचा पण सगळा पूर्ण व्हिडिओ, इथं अगोदर कशी जागा होती, नंतर कशी तयार करण्यात आली, काय काय पालकांनी केलं, हा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. सर्वांनी नक्की पहा. कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.